चला श्री विठ्ठल आया काहीतरी लागले होते केलं ना. चला श्री विठ्ठल पोरांनो निघूयात. आपला तसं पण थोडा उशीर झाला नाही, आपण बरोबर तिथं नंबरला लागू. आणि अशा प्रकारे आपल्या आज पाहुण्यांमध्ये 2 मंडळी नवीन झालेले आहेत. ते मंडळी म्हणजे तुम्ही आपला इंट्रोड्यूस करून द्या हो महाराज. आपलं नाव निलेश महाराज राऊत. तुम्ही हा आदिनाथ महाराज जळके. आमचे येडके मला वाटलं जळके. बरं येडका मदन केवळ पंचानन. असू द्या असे 2 वारकरी आपल्या सोबत आलेले आहेत. आणि ते तुमचे मित्र आहेत का महाराज? बरं मला जास्त मजा येणार का आता? जास्तच मजा आली पाहिजे. असू द्या. तर चला आता आपण तुम्हाला आता आम्ही डायरेक्ट नंबरलाच भेटणार. ही इमारत कोणाची का? गोठोले गावचे उपमहापौर सौभाग्यवती मंदा रमाकांत नारायण म्हात्रे समाजसेवक असणारे गोठोले गावचे, त्यांची इमारत या ठिकाणी होणार आहे. आणि पुढच्या वर्षी आपल्याला याच ठिकाणी राहण्याची व्यवस्था वा होणार आहे. त्यांनी असं आपल्याला वारकऱ्यांना शब्द दिलेला आहे. आमचे भांडे बघा, भांड्यांची जाळी अशी असते. आई बाजू आहे जरा. हा याच्यात सर्व भांडी ठेवले जातात. छोटे भांडी, गॅस वगैरे सर्व कटिंग शिटिंग जेवढं काय असेल ते भांडी कुंडी याच्यामध्ये ठेवले जातात या जाळीमध्ये. ओके आमट्या ओके का? हा ओके. तुला घरातून कमेंट येईल, तुला आमट्या बोलतोय. तर आता जेजुरीतून आपण निघालेलो आहोत पुढं वाल्ल्याकडं. आणि आपली दिंडी आता आपल्याला जवळच आलेली आहे. आपला नंबर लागलेला आहे दिंडीचा. आता आपण दिंडीत प्रवेश करूया. चला हो महिला मंडळ, चला दिंडी आली. चला महाराज, चला दिंडी आली. चला दिंडीमध्ये आलो. श्री विठ्ठल. गुरव साहेब नमस्कार. इकडे बघा तिकडे घ्या, इकडे बघा तिकडे घ्या, पण काहीच घेऊ नका. पण संत कृपाचा चाय मात्र पहिले घ्या. हा आमचा संत कृपाचा चाय. जय हरी बाबा. द्या बरं चाय घ्या. चला फटाफट घ्या, दिंडी नंबरला आहे. संत कृपा चाय. मिठे पडाले पंढरी राया, मिठे पडाले पंढरी राया, मिठे पडाले पंढरी राया. माझे चित्ता तुझ्या पाया, माझे चित्ता तुझ्या पाया, माझे चित्ता तुझ्या पाया, माझे चित्ता तुझ्या पाया. म्हणून येतो का कुळती आनावा तो हरी, आनावा तो हरी, आनावा तो हरी, आनावा तो हरी. दिना ते उद्धरी, दिना ते उद्धरी. हे हले वेगी आनावा तो हरी, आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी. हे भीमानी चंद्रभागा तुझ्या तारानी गंगा, भीमानी चंद्रभागा तुझ्या तारानी गंगा, माझे पंढरीचे आई, विठाबाई माझे पंढरीचे आई. हो टाळकरी. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय
आपल्या दिंड्या आता इथं विसावायला थांबलेल्या आहेत. महाराज जय हरी. आणि तुम्हाला एक मूर्ती दाखवता पांडुरंगाची. पहिले अजिबात नव्हती. वा बरोबर अभंग पण आलाय. आवडे हे रूप कोची रे सगुण पाहता लोचन सुखावले. खूप छान आणि वेळेवरच अभंग आला बरोबर. चला नमस्कार माऊली. आपली दिंडी विसावायला थांबले आणि आमची पोरं काय करतात बघा. मक एक चावा जरा ए मका. नमस्कार श्री विठ्ठल मंडळी. आपले दिंडी क्रमांक 151 म्हणजे आमची रमण बाबाची दिंडी. रमण बाबाची दिंडी आपल्याला जेजुरून वाल्याला चालत असताना आम्हाला रस्त्यात भेटले आणि आमचे सगळे जुने मित्रमंडळी विद्यार्थी सगळे आपल्याला भेटले. बोला श्री विठ्ठल श्री विठ्ठल. तर चला पंढरपूरला जाऊ पांडुरंग डोळा पाहू. तर या न्यायाने आपण सगळे चाललो आहोत. कोण कुठं याचं बघायचं नाही बरं का. कोणीही चला पण तिकडं चला. आपला ध्येय एकच आहे. चला श्री विठ्ठल. पुन्हा हे वाका 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 हे वाका. विठ्ठल 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 वाक वाक विठ्ठल वाका वाक विठ्ठल 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 वाक 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे आपली गोंड्यावाली दिंडी झालेली आहे. गोंड्यावाली. हो महाराज गोंडा दाखवा ना. दा लावदा सर्वांना लावदा. चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. राम कृष्ण हरी जय जय. गावी गावी माझी सेवा. गावी गावी माझी सेवा. गावी गावी माझी सेवा. गावी गावी माझी सेवा. आई कधीपासून वारी करतात ग? हा 50 वर्ष झाली वारी करते. जोरात बोला. पंढरीची वारी माझी आता 15 झाले बघतो. हा आणि आळंदी शिरमाकेश्वर हे 50 वर्ष झाली मी वारी करते. बर बर. आई आम्ही 50 वर्ष झाल्यावर आम्ही वाऱ्या करू का? नाही ना. हा याला जिद्द लागते.
वारी रक्तात लागते बरं का. खूप छान. श्री विठ्ठल, तुम्हाला प्रश्न पडला असेल या सर्व दिंड्या का थांबल्यात का नाही, तर त्याचं कारण असं आहे का माऊली आता वाल्लेश्वराला पोचली असेल वाल्याला. त्याच्यामुळं माऊली जोपर्यंत आता आपल्या तंबूत म्हणजे त्यांच्या टेंटमध्ये बसत नाही, माऊलीचा रथ थांबत नाही, पालखी बाहेर येत नाही, तोपर्यंत या दिंड्या एकत्र राहतील. एकदा माऊली रथातून खाली आली का या सर्व दिंड्या आपापल्या ठिकाणावर निघून जातील. त्या कारणामुळे या सर्व दिंड्या थांबलेल्या आहेत. आणि थांबले काय करायचं, मग नाचायचं, खेळायचं, बघायचं, हा आनंदात नाचायचं माऊलींच्या. मग तेच सर्व करत होते आणि तेच तुम्हाला दृश्य मी दाखवत होतो. चला श्री विठ्ठल. शिको सीताफळ. चला मंडळी, तर अशा प्रकारे आपण आपल्या दुपारच्या जेवणावर, दुपारच्या विषयावर पोचलो आहोत. आता इकडं जेवण करायचं, थोडासा आराम करायचा आणि मग परत निघून जायचं वाल्य. बोला बोला. श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. आज आपला वाल्याला जात असताना दुपारची भोजनाची पंगत कैलासवासी शंकर मुकुंद भगत स्मरणार्थ हरिभक्त परायण शोभा भगवान भगत कल्याण पाटा यांच्याकडून आपल्याला ही पंगत आहे. तरी ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना का यांचा आयुष्य आरोग्य वैभव वाढो आणि पुढतो पुढती अशीच माऊलींची सेवा यांच्याकडून घडो. ताई पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी सोडा. केशवा माधवा गोविंद गोपाळा, जेवितोबा कृपाळा पांडुरंगा, ऐसी ग्लानी करिता विठ्ठल पावला, नैवेद्य जेविला नामयाचा, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर सब संतन की आक्रमण. जेवणाची पंगत चालू झालेली आहे, पण त्या अगोदर तो जेवण बनवला कोणी आणि काय काय आयटम आहे ते आमचे राजकमल दादा, आमचे कुक, दुपारचे जेवणाचे कुक आमचे राजकमल दादा. मला आज काय आपलं स्पेशल काय आहे? स्पेशल आहे चना, हा सुरण मसाला, बरोबर दाल तडका, पापड, मिरची भेंडी. अरे वा वा, मजा करून घ्या. वारकऱ्यांची मजा हीच आमची मजा आहे. वा वा आमची सेवा आहे वा आनंद आहे. आणि हाच आमचा आनंद आहे. वा वा वा. असंच जेवण बनवून द्यायचं जा आम्हाला. आणि तुमचे साथीदार, ओ साथीदार, ओ साथीदार, आज क्या बनायो? भेंडी भाजी, भेंडी, दाल तडका, दाल तडका, मिरची भेंडी. वा बटाटा चना, सुरण चना. ओ वा वा, अच्छा आहे. हे चांगलं शिकवलं याला बोलायला. हा, हे रामकृष्ण हरी म्हण. रामकृष्ण हरी, विठ्ठल रामकृष्ण हरी. आंघोळ करतो किती? अरे बस झालं की आंघोळ, किती आंघोळ करतो. वा वा वा. श्री विठ्ठल.
आताच दुपारचा विसावा करून आम्ही निघालो आहोत वाल्ह्याकडं. वाल्हा आपल्याला जास्त नाही, एक 4 ते 5 किलोमीटर राहिलेलं आहे. वाल्ह्याला पोचू मस्त. तिकडं आमचं ठिकाणं कुठं असतो तुम्हाला दाखवणार. खूप छान ठिकाण आहे आमचं, असं डोंगरावर आहे. चला तत्पूर्वी आपण भजनात जाऊ. चला. कृष्ण आमचा सांगाते यो 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 कान्होबाची संगते ब्रह्मादिकाय ते. कान्होबाची संगते ब्रह्मादिकाय ते. बोधने देवोनी हाती काठी राखी दो. बोधने देवोनी हाती काठी खेळे कान्हा यमुनेच्या तेरी. खेळे कान्हा यमुनेच्या तेरी. खूप सुंदर सुंदर गवळणी चालू आहेत. मजा येते खूप गवळणी बोलायला. तत्पूर्वी हा पाहतो झूम करून दाखवतो तुम्हाला थोडा वाल्मिक ऋषीचा डोंगर, जिथं वाल्मिक ऋषी तपश्चर्या करायचे. लय लोक गेलेत वारकरी तिकडं. चला मी पण जातो. दिंडी जाईल. दिंडी आपली फटाफट पुढे जाते. मुकला प्राणासी कोण मुकला? भस्मासूर अहंकार आहे आपला, अहंकार मुकला पाहिजे. वा. भस्मासूर मुकला प्राणासी, हा. त्याची गती झाली वालिसी. वालिसी. वालिसी गती तेच झाली बरं का. बर बर. आणि विश्वामित्रासारखा ऋषी नाडीला जेने असा कोण? येडका मदाने येडका मदाने केवळ पंचानन. भारूड भारूड एवढा भयंकर काय मनुष्य इंगळी दारुण दारुण एवढा भयंकर इंगळा. मजला अंगा मारिला तिनं, हा. त्याने सर्वांगी वेदल्या झाल्या जाण. जाण काका विंचू दावला. काय मी करू? विंचू दावला. कोणाला सांगू? विंचू दावला. विंचू दावला. विंचू दावला. या विंचवाला उतारा. काय उतारा? काय काय हे सांगू? काय विंचवाला उतारा? काय उतारा? चारण नाही, चहा नाही, पाणी नाही, कॉफी नाही. मग या इंचवाला उतारा. संत कृपा. सत्वगुण. अरे संत कृपा नंतर हा. सत्वगुण लावा अंगारा. हा. त्याने इंगळी उतरेल झरझरा. जर्जरा. जर्जरा कशी? काका विंचू दावला. काय मी करू? विंचू दावला. विंचू दावला. विंचू दावला. काय नको असतं तर ठीक आहे. मग? सकाळचा चहा नाही, नाही 10 वाजताचा नाश्ता नाही, मावळा मोठा कैसा होईलास? दुपारचं जेवण नाही. मोठा कशाला झाला मग तू? काय सांगतो मी तुम्हाला, काय मला वाटलं असेल तिने. नाही रे बाबा. जोंधळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी. आंबाड्याची भाजी आपल्या पार्सात आता परिस नाही राहिला, पराठ्यात यायची ती. ते तर आहेच. वर तेलाची धार नाही मला दागला नको ग बाई. वर तेलाची दार नाही मला दागला नको ग बाई. मला नवरा नको ग बाई. मला दागला नको ग बाई. काय का आणखीन काय आहे त्याच्या जेणेकरून तुम्हाला नवरा लोक असं वाटतंय? असं वाटतंय? हा. मोडकीच नववार. मोडकी नऊवार. बरोबर बरोबर. मोडकं लुगडं. फाटकं लुगडं. हाल चाललेत महाराज, काय सांगू तुम्हाला.
काय आलं जेवण तर जेवण वरच त्याला पण काहीतरी करते ती. फाटकाचं लुगडं, तुटकीचं चोळी, बरं ती तरी शिवायला द्यायचं ना. तिला शिवायला दोरा नाही, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. काय झालं आता? जेवायला पण नाही, नाही लिहायला पण काही नाही, काय नाही. लोकांना मनी मंगळसूत्र आई आई फुटका मनी नाही सोना 92,000 तरी पण करायचं नाव एकच मनी. सुरतीचं मोती, हा फुलदाव सोने, मला नाही कर पण या राज्यात लेणे नाही, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. वा 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 मोरे बुवा टाळ्या 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 ओरे बुवा टाळ्या. आमच्या गावात कोण मेला ना का तुम्हालाच रडायला. विठ्ठल खूप छान असं बारूद आलेला आहे. आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा तंबू म्हणजे आपल्या माऊलींचा तंबू. हा तंबू माझ्या माऊलींचा आहे. वाल्हे येथे माऊलींचा तंबू खूप छान आतमध्ये असतं. माऊलींचं दर्शन करायला इकडे लोक जातात. चला. आणि अशा प्रकारे जिथं आपली दिंडी थांबलेली आहे संध्याकाळच्या विसाव्याला, ते म्हणजे नळ्यांचं दुकान. हे बघा नळ्यांची दुकानं तिथं आपले गेलेत बघा मंडळी. नळ्या नळ्या बॉब्या, हे मेगा काय बॉबी घेत. अरे वा बघा बॉब्यांचं दुकान. वा बाबा लय छान दुकान आहे तुझं, लय आवडलं मला. हे काय घेते ग मनीषा? शिराळे शिराळे. अरे बाबा तुम्ही दोडका 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 दोडका. एक शिराळा घे, एक दुसरा बॉबी घे ना. बॉबी हे बी टेस्ट आहे, हे बी घेऊन बघू तुला आपण खाऊ. चला आता मस्त पैकी आपण नळ्या खाऊ. चला नळ्या खाऊ. चला. भाग्य आहेत की तुम्हाला प्रवेश मिळाला या सोहळ्यामध्ये. माऊली घेऊन आली आम्हाला, माऊली घेऊन आली बरं का. आणि तो दिवस आज एक दिवस किंवा 5 मिनिटं 10 मिनिटं का होईना, पण चालण्याचा जो काही आनंद आहे किंवा वारीचा नामाचा महत्त्व आहे भक्तीचा, तो आपण घेतलात. खरोखर असंच तुमच्या जीवनामध्ये परमार्थ सत्कर्म घडावं ही माऊली ज्ञानोबा चरणी प्रार्थना करतो. आम्हाला पण बरीच वर्ष एक अनुभवाचा होतो दिंडी काय असते, पण आज तो दिवस एक अनुभवाला भेटला. माऊली आम्हाला घेऊन आली इकडे. बरं वाटलं जरा येऊन यंदा. या वर्षी भरपूर वर्ष चाललेलं का आज, म्हणजे कुठल्या तरी वर्षी जाऊन आपण वारीचा आनंद घेऊ, या वर्षी घेतला. श्री विठ्ठल. आता आपण आपल्या वाल्हे येथील वस्तीवर पोचलो आहोत. शीघ्रच पोचू. मस्त पठारावर आपला वस्ती आहे बघा. हे आपले तंबू आहेत. मस्त पहाडावर आपले तंबू आहेत. चला श्री विठ्ठल. त्याचप्रमाणे माझ्या कोपरकन्या गावातील श्री सुनील सुरेश म्हात्रे आणि श्री सुजय हरचंद्र पाटील आणि तिसरं कोणतरी होतं नाही का, या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. आता ते निघून गेले, पण तरी सुद्धा त्यांचा सन्मान करणं हा आपला कर्तव्य आहे. म्हणून यांचा सन्मान आमचे हरचंद्र पोषा पाटील हे स्वीकारत आहेत, त्यांचे वडील हे स्वीकारत आहेत. कुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव सुनील सुरेश म्हात्रे यांचाही सन्मान आपणच स्वीकारावा.
पुंडलिक गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री विठ्ठल. आपण वारी म्हणजे काय? वारी म्हणजे प्युअर ॲडजस्टमेंट शिवाय वारी होत नाही. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये, काही परिस्थिती असू द्या, वारकऱ्यांनी ती ॲडजस्ट केली पाहिजे. तर आता आजची आमची ॲडजस्टमेंट म्हणजे अशी आहे का आज आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी लाईट नसते आपल्याला. मग ती लाईट कशी? फक्त जेवणापुरती लाईट असते. बघा सगळे वारकरी कशी जेवणापुरती बॅटरीवर, गाडीच्या लाईटीवर जो तो आपला जेवण करत असतो. सध्या ही जी लाईट दिसते ही आपल्या ट्रकवरून आलेली आहे. ती पण आपल्याला जास्त वेळ नाही, काय का कमी वेळेसाठी फक्त आपल्याला लाईट आहे. आणि आजच्या दिवशी आपला तंबूत लाईट, यालाच वारी म्हणतात. ॲडजस्ट करणं, प्रत्येक गोष्ट ॲडजस्ट करील तोच वारकरी, दुसरं नाही तर वारकरी नाही. जाओ घर पे. ॲडजस्ट करील तोच वारकरी. आता गाडीची लाईट बघा कशी मारली गेली. ही आपली गाडी आहे. ही गाडी फक्त जेवणापुरती लावली आपल्याला. आणि ही गाडीची लाईट इथं येते आणि मी लाईटीच्या मध्ये येतोय. मी बाजूला होतो पहिले. मग अशा प्रकारे आपले वारकरी प्रत्येक गोष्ट काही चिंता न करता, काय कमी काय जास्ती याची चिंता करत नाही आणि वारी करत असतो. प्रत्येक गोष्ट ॲडजस्ट करत असतो. यालाच वारी म्हणतात. आमट्या काय र भारी ॲडजस्टमेंट आहे तुमची. मग काय, मग असू द्या. तरी अशीच वारी असते. आता माझ्याकडे चार्जिंग सुद्धा नाही. नंतर तुम्हाला मी गुड नाईट म्हणणार नाही, आताच म्हणतो तुम्हाला गुड नाईट. बरोबर का नाही? चला शुभरात्री. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, घंटी वाजवा. घंटी वाजवा घंटी.